रत्नागिरीत जेव्हा पर्यटक येतो त्यावेळेला काही पर्यटन स्थळं पाहण्यासाठी येतो आणि त्याच्यामधले एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं थिबा पॅलेस. थिबा राजाच्या पदस्पर्शाने या ठिकाणी त्याचा असलेल्या वास्तव्याने हा थिबा पॅलेस जगभरात प्रसिद्ध आहे. पण त्याला आता दुसरी जोड मिळाली, ती म्हणजे ह्या थिबा पॅलेस परिसरातच पालकमंत्री उदय सामंतांच्या प्रयत्नातनं सुमारे 22 कोटी रुपये खर्च करून एक मल्टीमीडिया 3D येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि स्थानिकांसाठी लवकरच हे नवं दालन सुरू होणार आहे. साधारणपणे 20 कोटी रुपये खर्च करून तांत्रिक सगळ्या बाबी पूर्ण करून बांधकामासहित एक नवं दालन रत्नागिरीकरांना उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या पर्यटकांना थिबा पॅलेसमधील प्राणी वस्तुसंग्रहालयाबरोबरच सुद्धा ह्या ठिकाणचा एक वेगळा अनुभव संध्याकाळी अंधार पडल्यानंतर घेता येणार आहे. या नेमकं थिबा पॅलेसच्या परिसरात हे जे मल्टीमीडिया 3D नेमकं कशा प्रकारे उभं आहे, त्याच्यामध्ये काय काय साहित्यांचा वापर केला गेला आहे आणि पर्यटकांना त्याचा कसा फायदा होईल, प्रेक्षकांना कसा फायदा होईल, या संदर्भातच इथला एक स्थानिक तरुण साहिल सावंत त्या संदर्भात आपल्याला काही माहिती देतोय. साहिलजी, आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या अशा रत्नागिरीकरांना एक वेगळं नवं दालन आपण उपलब्ध करून देत आहे आणि मला आपल्याला अभिमान आहे की स्थानिक तरुण आपण आहात. तुम्हाला आपुलकी ह्या ठिकाणची आहे, तुम्हाला इथली परिस्थिती माहिती आहे. आता हे नेमकं मल्टीमीडिया 3D जे सुरू होणार आहे त्याचे नेमकं हे एकंदरीत उभं करताना ते काय काय गोष्टींचा अंतर्भाव केला आहे? आता बघायला गेलं तर पाठीमागे हे सगळे प्रोजेक्टर लावले आहेत पाठीमागे, त्याचप्रमाणे स्पीकर आहेत आणि बघायला गेलं तर एक प्रकारे आपल्याला तो पिक्चर आपला समोर दाखवणार एवढाच विषय आहे. साधारणपणे किती स्पीकर आणि किती हे बसवलेले आहेत? आता प्रोजेक्टर बघायला गेलं तर 5 आहे आणि स्पीकर बघायला गेलं तर 18 स्पीकर आहेत. आणि नेमकी कशी संकल्पना आहे, कशा प्रकारे कशावर दिसणार आहे साधारणपणे? आता बघायला गेलं तर माझ्याप्रमाणे आपलं पॅलेस आहे त्याच्यावर ते आपलं शूटिंग दाखवणार पूर्ण, किंवा मग जो लाईट पडणार तो ह्याच्यावर दाखवणार पूर्ण, एवढाच विषय आहे. म्हणजे अंधार पडल्यानंतर सगळ्या अंधार पडल्यानंतरच बाकी काय नाही. अंधार पडल्यानंतर ह्या समोरच्या थिबा पॅलेसच्या दर्शनी भागावरची जी 29 मीटर लांबीची जी भिंत आहे त्या भिंतीवरतीच हा मल्टीमीडिया 3Dचा शो दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये कोकणचा इतिहास आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्या कोकणाने देशाला जी भारतरत्न दिलेली आहेत त्याचा सारा इतिहास लोकांच्या पुन्हा एकदा पुढ्यात नजरेत येणार आहे. त्या दृष्टीनेच अतिशय पर्यटकांना अतिशय आवडीचं आणि तितकंच कुतूहलाचा विषय म्हणजे रत्नागिरीतल्या मल्टीमीडिया 3D लवकरच देशात राज्यात नावारूपाला येणार आहे. पालकमंत्री उदय सामंतांच्या संकल्पनेतून जे काही नवीन उपक्रम सुरू झालेत त्यामध्ये थिबा पॅलेस येथील हा एक मल्टीमीडिया 3D असेल, किंवा जिजामाता उद्यानमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, किंवा आपल्या भगवती देवीच्या किल्ल्यावरील शिवसृष्टी असेल, असे अनेक उपक्रम पालकमंत्री उदय सामंतांच्या प्रयत्नातून सुरू झालेले आहेत आणि रत्नागिरी शहर येत्या काळात महाराष्ट्राला नक्कीच भुरळ घालेल. टाईम डिले करता किशोर मळसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.